हा वेगळा निर्णय. मीरा आणि वामनरावांचा एकुलता एक मुलगा राहुल. त्याच्या लग्नाला 1.5 महिना होत आला होता आणि सुनेने दुसरी चूल मांडली. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गोकुळधाम सोसायटीत पसरली. मीरा आणि वामनराव गेले 30 वर्षापासून या सोसायटीमध्ये राहत होते. राहुलच्या जन्माअगोदरपासून वामनराव या सोसायटीमध्ये राहत होते. गोकुळधाम सोसायटीतील प्रत्येक घर या तिघांनाही चांगलंच ओळखत होतं. तिघांचाही स्वभाव अत्यंत शांत, सगळ्यांशी मिळून मिसळून घेणारा. त्यांचा कधीही कोणाशीही वाद झाला नाही. त्यामुळे राहुलची बायको या घरात खूपच सुखात नांदेल. जी मुलगी या घरात सून म्हणून येईल ती खरेच भाग्यवान असेल अशी चर्चा गोकुळधाम सोसायटीतील महिला मंडळामध्ये सुरू असायची. राहुल आणि सियाच्या लग्नानंतर 1.5 महिना सगळ्यांना तेच वाटत होतं. पण कुणास ठाऊक कुठे माशी शिंकली आणि हसत्या खेळत्या घराचे 2 तुकडे झाले. राहुल हा एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता, तर सिया एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर होती. नोकरीवाली सून म्हटल्यावर कसं घेणार सासूशी जुळवून, की मीराला सिया खटकत होती. कामाला जात होती, घरी यायला म्हणे रात्रीचे 9 वाजतात. पुन्हा सकाळी 9ला स्वारी कामावर जायला निघायची. सगळं आपलं सासूच्या जीवावर चालत असेल. मीरा तरी काय करणार, आयुष्यभर तिने कष्ट केले. आता सून आल्यावरही तेच करावं लागतंय म्हटल्यावर सुनेला वेगळी चूल मांडायला लागली बघ. आता तुझं तू आणि माझं मी, अशा एक ना अनेक चर्चा गोकुळधाम सोसायटीमध्ये रोज रंगू लागल्या. मीराची खास जिवलग मैत्रीण अलका तिच्या कानावर या सगळ्या गोष्टी आल्या. तसं तिने आपल्या मैत्रिणीला लगेच फोन केला, खरं खोटं काय ते जाणून घ्यायला. सोसायटीमध्ये सुरू असणारी चर्चा तिच्या कानांवरही आलीच होती. हॅलो मीरा, कशी आहेस ग? मी अलका बोलते. मी मस्त मजेत. काय म्हणतेस? आणि तू बरेच दिवस बाहेरच दिसली नाहीस. आहेस कुठे तू? अगं गुडघेदुखी धरली आहे, त्यामुळे सध्या घरातून बाहेर पडणं काही होत नाही. त्यामुळे तुझी खबरबातही घेता आली नाही. एवढं सगळं घडलं आणि तू एका शब्दानेही मला बोलली नाहीस. मैत्रिणींना परकं समजते का मला? असं अलका मीराला म्हणत होती. मीरा म्हणाली, अगं हो हो, मैत्रिणी आहोत आपण. पण मी तुझ्यापासून काय लपवलं? मला काही समजत नाही. हे बघ, काय ते स्पष्ट बोल. मग अलकाताई स्पष्टच बोलू लागल्या. त्या म्हणाल्या, तुला स्पष्टच विचारते. सिया आणि राहुलने दुसरी चूल मांडली म्हणे. माझ्या कानावर बातमी आली आणि मला धक्काच बसला बघ. तुझ्यासारखी सासू मिळायला भाग्य लागतं आणि तुझी सून अशी कशी घर सोडून जाऊ शकते? चेहऱ्यावरून तर फार भोळी, गरीब, साधी वाटत होती. पण एखाद्याच्या मनात काय सुरू असेल आपल्याला काही सांगता येत नाही. आणि तिचं जाऊ दे, ती कितीही झालं तरी परकी. पण राहुलला नको का समजायला? का म्हातारपणात आपल्या आईवडिलांचा आधार व्हायचं, की त्यांना असं वाऱ्यावर सोडून द्यायचं? तुझं चुकलं बघ. तूच सुनेला आधी लाडावून ठेवलंस. पाहिलंस त्याचे काय परिणाम झाले ते? अलका एका दमात मीराला सर्व बोलून गेली. त्यावर लगेच मीरा म्हणाली, अगं किती बोलशील? दम लागला असेल तर पाणी पिऊन घे आणि शांत हो आधी. इतका वेळ दाबून ठेवलेलं हसू मीराच्या तोंडातून बाहेर पडलं. तसं अलकाला आश्चर्य वाटलं. अगं मी एवढ्या गंभीर विषयावर बोलत आहे आणि तू हसतेस काय? अलका मीराला म्हणत होती. अगं हसू नको तर काय करू? मला सांग, तुला हे कोणी सांगितलं? माझ्या लेकाने आणि सुनेने दुसरा संसार थाटला ते. अगं मीरा, सांगायला काय पाहिजे? अख्ख्या सोसायटीमध्ये चर्चा सुरू आहे. मलाही आजच समजलं. तुझ्या शेजारी राहणाऱ्या त्या सुरेखा वहिनी त्या आज आल्या होत्या. त्यांनीच घरी येऊन मला सगळं सांगितलं. तू तर काय मला परकच करून टाकलं? अलका गंभीर स्वरात म्हणत होती. बरं अलका, मी काय म्हणते, या रविवारी माझ्या घरी भेटूयात का? असंच आपलं छोटंसं गेट टुगेदर ठेवायचं म्हणते. सोसायटीतल्या सर्व महिला मंडळाला आमंत्रण देते. आणि हो, तूही अगदी न विसरता यायचं बरं. एवढं बोलून मीरा आणि अलकाने एकमेकांचा निरोप घेतला. रविवारसाठी मीराने खास बेत आखला होता. शनिवारीच तिने सोसायटीमधील सगळ्या मैत्रिणींना फोन करून घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं आणि न विसरता यायचं, नाहीतर मी रागवेन, अशी प्रेमळ धमकीवजा ताकीदच तिने सर्वांना दिली होती. रविवारी सकाळीच लवकर उठून तिने घर आवरलं आणि नवऱ्याला आज मित्रांबरोबर 1 दिवसीय सहलीला पाठवण्याची सोयही केली. आज मीराला घरात फक्त ती आणि तिच्या मैत्रिणी या व्यतिरिक्त कोणीच नको होतं. म्हणून नवऱ्यासाठी सहलीची योजनाही तिनेच आखली होती.
मीराने घर आवरून मैत्रिणींसाठी चहा नाश्त्याची सगळी सोय करून ती हॉलमध्ये निवांत टीव्ही पाहत बसली. ठरलेल्या वेळेवर सगळ्या मैत्रिणी हजर झाल्या. खूप दिवसांनी असं गेट टुगेदर भरल्यानंतर सगळ्यांनीच मीराताईंचे आभार मानले. अलकाही होतीच सगळ्या मैत्रिणींच्या घोळक्यामध्ये. तेवढ्यातच कोणीतरी म्हटलं, "बरं झालं तू आज हा कार्यक्रम आखलास. शेवटी तुझं दुःखी मन रमवण्यासाठी तू योग्य मार्ग निवडला आहेस. आम्ही सगळ्याजणी आहोत तुझ्या सोबतीला." तेवढ्यातच दुसरी एक जण म्हणाली, "पण काही म्हण, तुझ्यासारखी इतकी प्रेमळ सासू असताना तुझ्या सुनेने तुझ्या लेकाला तुझ्यापासून तोडलंच कसं?" "अगं, चेहऱ्यावरून तर नव्हती वाटत गती तशी." मीराने तिचं बोलणं मध्येच तोडलं आणि म्हणाली, "हो हो, सगळं सविस्तर बोलू आपण. आधी चहा नाश्ता तर करूयात का? मग निवांत गप्पा मारत बसू." "हो, चालेल. तसंही आज आम्ही सगळे निवांत वेळ काढून आलो आहोत, हो की नाही गं?" अलका सगळ्यांना म्हणाली. मग मीराने बसल्या जागेवरूनच आवाज दिला, "सिया, चहा नाश्ता घेऊन ये गं. सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत माझ्या." सगळ्या अवाक होऊन मीराकडे पाहतच राहिल्या. तेवढ्यातच सियाने ट्रेमध्ये चहा नाश्ता आणला. सियाला असं अचानक समोर पाहून सगळ्यांना आश्चर्यच वाटलं. सर्व महिला अवाक झाल्या. इतका वेळ आपण याबद्दल काही बाही बोलत होतो, तिने सारं ऐकलं असणार असा विचार करून सगळ्यांचे चेहरे उतरले होते. आता वातावरण गंभीर झालं, कारण सिया अशी अचानक समोर येईल अशी कोणाचीही अपेक्षा नव्हती. शेवटी न राहून अलका म्हणाली, "हे सगळं काय आहे मीरा? काय प्रकार आहे हा?" "सांगते सगळं. सिया, आधी सगळ्यांना चहा नाश्ता दे पाहू." सियाने सगळ्यांना चहा नाश्ता दिला. मीराने सियाला आपल्या बाजूलाच बसवलं आणि बोलायला सुरुवात केली. "खरं तर सोसायटीमध्ये माझ्या घराबद्दल चर्चा सुरू आहे. त्यावर अलकाने फोन करून त्यावर शिक्कामोर्तब केला आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी एकत्र बोलावलं आहे." सियालाही काल ऑफिसमधून सरळ इकडेच यायला सांगितलं. तिनेही काही चौकशी न करता सरळ निघून आली. "सकाळपासून तुमच्या स्वागतासाठी लागणारी सगळी तयारी मला करू लागली. तुमच्या येण्याचं प्रयोजन मी तिला आधीच सांगितलं होतं. त्यामुळे मगाशी तुम्ही जे काही चर्चा केली त्याचं ना तिला वाईट वाटलं ना मला. तुम्हा सगळ्यांचाच खूप मोठा गैरसमज झाला आहे. सिया आणि राहुलने दुसरं घर घेतलं ते आम्हा दोघांच्या आग्रहाखातर. सियाने आम्हाला आमच्या मुलापासून मुळीच दूर केलं नाही. त्या दोघांनाही हे घर सोडून जाण्याची मुळी इच्छाच नव्हती. पण मीच हट्ट केला आणि घर घ्यायला लावलं." "काय तूच या दोघांना घराबाहेर काढलं? वेडी झालीस का मीरा? म्हातारपणाचा आधार असतो, कुणी दूर लोटतं का?" अलका म्हणत होती. "बरोबर आहे तुझं. सिया आणि राहुल आमच्या म्हातारपणाचे आधार आहेत. पण सध्या मी आणि राहुलचे बाबा अगदी धडधाकट आहोत. सर्वांची कामं स्वतःची स्वतः करू शकतो. जेव्हा आम्हाला राहुल आणि सियाची गरज असेल तेव्हाच हक्काने त्यांच्याकडे जाऊ. पण सध्या त्या दोघांना त्यांचा स्पेस देणं आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं." दोघेही सकाळी बाहेर पडतात. ते रात्री उशिरापर्यंत घरी येतात. दिवसभर फोनवर बोलणं होत असेल तेवढंच. घरी असल्यावरही सिया मला घरातल्या कामात मदत करते. तिला झेपेल तशी सकाळी कामे आटपून ऑफिसला जाते. रविवारचा एक दिवस काय तो दोघांना मिळतो. पण तोही आपण आठवडाभर काही काम करत नाही, सासूबाईंनाच करावी लागतात या विचाराने बिचारीचं मन स्वतःलाच खातं आणि रविवारी सगळ्या घराची जबाबदारी ती स्वतःवर घेते. मला काही काम करू देत नाही. इथून ऑफिसही दूर आहे. जाता येता दोघेही दमून जातात. राहुल एकटा होता तोपर्यंत सर्व ठीक होतं, पण आता त्याच्यावर सियाची जबाबदारी आहे. सून म्हणून जरी ती या घरात आली असली तरी आम्ही तिला आमची लेक मानली आहे. मग लेकीच्या सुखाचा विचार नको का करायला? आणि काही अडचण आलीच तर एका हाकेला धावून येतील अशी आहे आमची सून आणि मुलगा. मीराचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला, पण तो आनंदाचा धक्का होता. सियाचे डोळे भरून आले होते. मीराताईंच्या खांद्यावर डोकं ठेवून तिने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली होती. नेहमीच दिसतं तसं नसतं, त्या पलीकडेही एक विश्व असतं. कोणाविषयी मत बनवण्याअगोदर आपल्याला संपूर्ण माहिती असणं गरजेचं असतं, नाहीतर नात्यात दुरावा येण्याची शक्यता असते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.